नमस्कार. शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. आता मी आलेली आहे गार्डनमध्ये. सगळं काम आटोपलेलं आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि रात्री ना वारं वादळ सुटल्यामुळे ना थोडं ते झाडं वगैरे थोडे अस्तव्यस्त झालेली आहेत. आता पाहत आहे की काय करावं काम. खूपच काम आहे गार्डनमध्ये. आता हे अगोदर ना मी पेरू काढून घेते. खूप छान छान पेरू लागलेले आहेत आणि ते काढलं म्हणजे मग दुसरं काम मी करून घेते. ते पेरू नाही काढले ना मग झाडावरच ते सडतात किंवा पक्षी वगैरे खातात. पक्षी खाऊ द्या काही नाही, पण त्याला खराब करून टाकतात ना अर्धे अर्धे खाऊन. मग थोडंसं काढलं म्हणजे मग आपल्यालाही खाता येतं. खूप छान आणि खूपच गोड पेरू आहेत पहा आमच्या झाडाचे हे. तर लागलेले आहेत. आता मुलगी वरून सांगत आहे की इथं आहे तिथं आहे आणि मला काय ते खालून दिसत नाही. ती म्हणती इथं आहे. तर मिळाले मला पण, मी पण तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे खालून. तर निघालेले आहेत पेरू. तर बघूत आता कसे आहेत काय नाही, तुम्हाला मी दाखवते काढलेले पेरू. असं ना काढूनही घ्यावं लागतं तितकंच आणि खूप ध्यान, खूप लक्ष देऊन आपण सगळ्या गोष्टीवर नजर ठेवली पाहिजे की कुठं काय लागलेलं आहे, कसं लागलेलं आहे आणि त्याचा ना आकार कसा झालेला आहे, लहान आहे, मोठा आहे, कशा पद्धतीचं आहे, पिवळं झालेलं आहे की नाही, का हिरवंच आहे, काढायला आलं आहे का नाही, हे सगळं पाहायला पाहिजे. तसं माझं सगळं निरीक्षण असतं गार्डनमध्ये. आता पहा इथं एक सीताफळ लागलेलं आहे, खूप मोठं झालेलं आहे. काढावं म्हणून मी काढण्याचा प्रयत्न केला, पण काय झालं मध्येच ते ना फांटीच तुटून गेली ते सीताफळाची. इतके छान छान सीताफळं लागलेली होती. जाऊ द्या आता ते सीताफळ तर घ्यायचं गेलं तिकडंच. आता असे मी आता हे जे काढलेले आहे ना, तुम्हाला पेरू दाखवते. पहा किती सुंदर आणि किती छान असे स्वादिष्ट असे पेरू लागलेले आहेत पहा. याच्याहून मोठे मोठे होतात अजून, पण सध्या तेवढेच आकाराचे झालेले आहेत. एक एक खूप मोठे हातात. आता ते लाकूड दिलं आता मुलीला वरती, तिनं आता ते शेवगा काढत आहे. ती म्हटली की शेवगा काढून घे, नाहीतर आणखीन जास्त मोठे होतील. आणि ते पण कसं आपण त्या त्या वेळेसच काढावं लागतं. जास्त मोठे झालं की मग ते काही कामाला येत नाहीत ना. म्हणून मग आता शेवगाचं प्रमाण पण लागायचं तेवढं कमीच झालेलं आहे. कुठंतरी 1-2 लागत आहेत. कारण झाड ना तोडून टाकलेलं होतं ना, मग आता थोडं-थोडं वाढायला लागलेलं आहे. पण आम्ही तोडतो की ते गोल पसरावं म्हणून, पण ते उंचच जात आहे. आता पहा इथं एक निघाली शेंग, तोडली तिनं. आता झाल्या, आता जास्त एकतर लहान आहेत, नाहीतर खूप मोठे आहेत. बस आता हे काम तोडायचं झालं. पेरू पण काढलं अगोदर. आता तिला देते 2 तिला देते, मी थोडं ठेवून घेते. शेंगा पण 2 तिला देते. आता म्हणजे मग माझं पुढचं काम सुरू होतं. शेंगा पण दे म्हटली. मग मी शेंगा पण इथूनच देत आहे. म्हणजे ती वरती घेऊन जाईल. इकडल्या साईडनं थोडीशी देण्यासाठी जागा आहे. तर आता मी काय करते, हे फांदी जी तुटलेली आहे ना, त्याला बांधून घेते. कारण बांधल्याशिवाय गत्यंतरच नाही. असं सोडलं तर मग त्याचं नुकसान होणार आहे ना मग. आणि ही फांदी ना शेवग्याची खूपच नाजूक असते. सीताफळाची पण मला नाजूकच दिसली. आता लगेच तोडून बघा कसं कट्टमन तुटलेली आहे ना. तर चला मी त्याला सुतळीनं बांधून टाकले. आता झालं बघा एकदम चांगल्या प्रकाराने. आता कोणतंही फांदी आता तुटलेली नाही शेवग्याची. तर असं ना शोधून कामं करावं लागतं. खूप कामं असतात. उगी असं चला काही नाही म्हटलं तर चालणारच नाही. एक एक फांदीकडे आपलं लक्ष पाहिजे. कुठं काय चाललं आहे, कसं कसं आहे. हे झाडं झुडपं जे आहेत ना, मला तरी एक माणसासारखेच वाटत असतात. म्हणजे आता हेच बिन्नीचं आहे ना, ह्याला पण थोडं बांधून घेते. हे पहा 1 घंटा ना ह्यांच्याबरोबर 1 तास यांच्याबरोबर बोलण्याचं मला संधी मिळते काम करण्यामध्ये ना. म्हणजे आपलं लक्ष असतं ना, आपल्या लहान मुलासारखं त्यांच्याकडे आपण लक्ष ठेवतो. हे फार छान वाटतं. थोडंसं ह्या सानिध्यात, निसर्गाच्या सानिध्यात काम करायला आपल्याला वेळ मिळतो. वेळ काढतो आपण, वेळ तर कशालाच नसतं. तर असं सगळं वेली बांधून घेतले रश्शीनं, सुतळीनं. तर अशा प्रकारे कामं खूप असतात पहा. आज काय ना हे सगळं बांधायचंच काम आहे मला. सुतळी अजून गुंडाळून ठेवायची आहे. जसे बंडल आणून ठेवलेले आहे तसंच मी वापरायला लागलेली आहे. एकदा लाकडाला गुंडाळून ठेवलं ना सुतळी, मग ते पण उपयोगाला येते, नंतर काढता येतं. आता मी असंच टेम्पररी घेत आहे, जे निघेल तेवढं काढत आहे.
आता ना तिकडं इथं थोडं ना काय झालेलं आहे पहा, दोडक्याची वेल बाहेरून इथं मध्ये यायला लागलेली आहे. तर त्याला आधार देते मी, इकडं थोडं बांधून घेते. ते टाकीचं स्टँड आहे ना त्याला आणि त्या कंपाऊंडच्या ग्रिलला सुतळीनं बांधलं ना, मग तिकडून जी वेल येत आहे दोडक्याची त्याला सपोर्ट मिळेल. मग ते बांधून घेतलं ना, बघा मग त्याची दोडके भेटले तर मग चांगलीच गोष्ट आहे. त्याला वाढायला आपण वाव तर दिलं पाहिजे ना. तर ते यायला तयार आहे आणि आपण त्याची वाट बंद केलं तर मग कसं होईल. म्हणून त्याला वाट करून देत आहे मी सुतळीनं. तर पहा असं सुतळी मी इथं बांधलेली आहे. आणि हे जे दिसत आहे ना इकडे, हे तोंडल्याची वेल आहे. खूप आता फुलं वगैरे लागत आहेत त्याला, तोंडले बी पण आता खूप लागत आहेत थोडे थोडे. तर असं सुतळीनं ह्याला पण मी बांधून घेतलेली आहे, आधार देत आहे. म्हणजे सगळ्या झाडांना, सगळ्याच प्रकारच्या झाडांना आधार दिल्याशिवाय कोणतंही झाड येत नाही. आपण लावलं सोडलं तर काहीच चालत नाही. मिरच्याच्या झाडाला, टमाटर आहेत, फुलाचे झाडं आहेत, सगळ्यांना आपण आधार दिलंच पाहिजे. आणि नुसतं पाणी घातलं तरीही चालत नाही. त्याला काहीतरी खात पाणी चांगलं पाहिजे वाढायला, फळं लागायला. आमच्या इथं काय झालेलं आहे, सिमेंटची जी माती आहे ना त्यामुळे इथला कस सगळा निघून गेलेला आहे. त्याच्यामुळे येतं कोणतंही वाढ होती आणि ज्यावेळेस फळं लागायची वेळ येते ना त्यावेळेस त्याला नजर लागल्यासारखं ते वाळून तरी जातं किंवा त्याला फळच लागत नाही, असं व्हायला लागलेलं आहे. मेन म्हणजे आता बघा टमाटरचे झाडं खूप छान आलेली आहेत, उंच वाढलेली आहेत. पण आता फळ लागायचं टाईम आहे ना तर ते तसंच आहे, त्याला फळ लागणं नाही, करणं नाही. फळ लागायचं असलं ना, लहान असतात ना रोपं, तेव्हापासूनच आपल्याला कळतं की हां ह्याला फळ लागणार आहे म्हणून. किंवा वाळून तरी जातं, असं काहीतरी होतं. म्हणजे कस मातीतली कमी झालेली आहे. म्हणून मी दररोज थोडं ना थोडं कोणत्या ना कोणत्या प्रकाराचं फर्टिलायझर त्याला घालण्याचा प्रयत्न करत असते, ताकी मातीतली जी कस आहे ना ती जिवंत राहील, तसंच राहील किंवा वाढेल आणि फळाला, झाडाला, सगळ्यांना पूरक असं त्याला काहीतरी मिळेल म्हणून. फक्त बांधून सोडलो आपण, आधार दिलो आणि पाणी घातलं तर काहीच होणार नाही. ते पण मी करून बघितलेली आहे. फक्त पाणी घातल्यानं काहीच होणार नाही. आपण झाड लावतो, आपण फळ लावतो, कोणती तर भाजीपाला लावतो, थोडंसं बाहेर आलं जमिनीच्या तर आपण इतका आनंदित होतो ना, लागलं लागलं लागलं, आलं आलं. पण त्याला फळ यायला जी वेळ सुरुवात होते ना तेव्हा निराशा परत सुरू होते. म्हणजे एकही फळ आपल्या हातात येत नाही. मग हे काय, याचं काय कारण आहे तर मातीतला कस जो आहे ना, ते मातीतलं जे सत्व आहे ना ते पूर्ण संपून गेलेलं आहे सिमेंट पडून पडून घर बांधताना. म्हणून आपल्याला ते पण सुधारायचं आहे. त्याला चांगली माती करण्याचा पण प्रयत्न आपल्याला करायचा आहे. एखादी वस्तू आली नाही, मिळाली नाही तर काही हरकत नाही, परत आपण प्रयत्न करू, परत आपण लावत जाऊ, मातीतला कस वाढवूत अगोदर, मग नंतर आपण भाजीपाल्याची अपेक्षा करू, असं मला वाटतं. कोणतंही आपण जपायचं तेवढं जपावं. लहान मुलासारखं आपण भाजीपाल्याची खूप जपवणूक करतो, खूप छान त्याची व्यवस्था करतो. पण फळ लागायच्या वेळेस ते धोका देतात ना, काही हरकत नाही. आपण मातीतला कस वाढवण्याचा प्रयत्न अगोदर केला पाहिजे. आणि माझं सध्या तेच चाललेलं आहे. तर अशा प्रकारे सगळ्या झाडांना होता होईल तेवढे, अजून भरपूर झाडांना आधार द्यायचं राहिलेलं आहे. जेवढ्या होता होईल तेवढ्या झाडांना आधार दिलेले आहे. हे पहा किती छान आता कळ्या आलेल्या आहेत. उद्या मी ह्याचे फुलं दाखवते उमलले की. हे पहा किती छान मस्त असे फुल आलेले आहेत ना. किती छान वाटतं, किती सुंदर वाटते ना फूल आल्यानंतर, हे मस्त वाटतं. तर चला मग इथले तोंडले पण मी तोडून घेतले. इकडं वरी चढून, वरी चढावं लागतं, उतरावं लागतं, खूप कष्ट करावं लागतात गार्डनमध्ये. म्हणजे उगीच साधी गोष्ट नाही गार्डन करणं म्हणजे. आणि मी ना माझ्या स्वतःच्या बळावरच हे करत आहे, कारण कुणाची हेल्प मी घेत नाही. कारण हेल्प घेतलं ना ते मग त्यांना सांगण्या करण्यामध्येच आपला टाईमपास होतो आणि कोणतंही व्हायचं ते काम होत नाही. म्हणून मी स्वतःच हे सर्व करत असते. तर पहा असं तोंडले पण मी काढलेली आहे. तर मेहनतीचं फळ आपल्याला केव्हा ना केव्हा मिळेलच. तर चला मग आता कामाला इथंच संपवते. खूप काम झालेलं आहे, अंधार पडत आहे. आता आपण भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.